नमस्कार. विचार शृंखला नामस्मरे निरंतर भाग 10. नामयाची दासी जनी ही नाममुद्रा मोठ्या आनंदाने घेणारी आणि आयुष्यभर ही मुद्रा अभिमानाने मिरवणारी संत जनाबाई म्हणजे तिच्या विठूची प्रेमकळा. नामस्मरणाच्या भक्तिमार्गातून थेट विठूचरणी लीन झालेल्या जनाबाईला ज्ञानदेवांसारख्या संतांच्या मांदियाळीत मोठ्या आदराचं आणि मानाचं स्थान होतं. स्त्री जन्म म्हणवनी न भावे उदास, साधू संत ऐसे केले जनी असा संदेश देणारी जनाबाई नामाचा देव असणाऱ्या संत नामदेवांची शिष्या होती. पोरक्या जनीला विठुरायाने माऊलीच्या रूपाने आपली म्हटलं, त्यामुळे तिला तिचा विठुराया लेकूरवाळा वाटतो. माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला, हे तिचे आर्त सूर आपल्याला अंतर्मुख करतात. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई असं म्हणणाऱ्या जनीचा विठुराया होता आणि विठुरायाची जनी होती. अखंड नामस्मरणामुळे विठू तिचा झाला हा तिचा अनुभव असल्यामुळे जनाबाई आपल्याला नामस्मरणाचं महत्त्व असंख्य अभंगातून सांगते. गाता विठोबाची कीर्ती महापातके जळते, सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर, आठविता पाय त्याचे मग तुम्हा भय कैचे, काया वाचा मन भावे जनी म्हणे गावा देव. सततच्या नामस्मरणामुळे प्रतिकूल परिस्थितीत तिला जगण्याचं एक नवभान आलं. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊलं टाकावे ही जनीची प्रतिज्ञा होती. दळिता कांडिता तुझं गाईन अनंता हा तिचा आनंद होता. हाती काम आणि मुखी नाम हा तिचा मंत्र होता. ती म्हणते, मना लागो हाची छंद रामकृष्ण हरी गोविंद, जिव्हे नित्य करू नेम सदा विठोबाचे नाम. अखंड नामस्मरण हा देवापर्यंत पोचण्याचा सोपा मार्ग आहे. त्यासाठी रानावनात जावं लागत नाही, फक्त मनाला गोविंदाचं वेड लागावं लागतं. एकदा ते वेड लागलं ना की हरी बोलता कांडता, हरी बोला भांडता, उठता बसता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागाती हरी बोला अशी मनाची अवस्था होऊन जाते. ऐसा वर देई हरी गाई नाम निरंतरी ही जनीच्या मनाची उत्कट इच्छा होती. करू हरीचे कीर्तन गाऊ निर्मळते गुण, सदा करू संत संग मुखी म्हणू पांडुरंग, करू जनावरी कृपा राम राम म्हणवू लोका, जनी म्हणे कीर्ती करू नाम बळकट करू. अखंड नाम हे जनाबाईचं सर्वस्व होतं. तिच्या जीवनाचं ध्येय तेच होतं. अखंड नामस्मरणामुळे आनंदाच्या सरी बरसतात. स्वतःचा विसर पडतो, आपणच आनंद होऊन जातो. आनंदरूप नामरूप झालेली जनाबाई स्वानुभवातून आपल्याला सांगते, नाम तारक त्रिभुवनी. सदा सर्व काळ नामस्मरणाचा छंद लागलेल्या जनीचं प्रत्येक कर्म म्हणजे नामपूजा होती. दळू कांडू खेळू सर्व ताप पाप जाळू, सर्व जीवांमध्ये पाहू एक आम्ही होऊन राहू, जनी म्हणे ब्रह्म होऊ ऐसा सर्वा घटी पाहू. करता करविता भगवंत आहे, मी कुणीही नाही या श्रद्धेने कर्म देवाला अर्पण केलं की कर्म ही नामपूजा होते. कर्म करता करता विठूचं नाम घेतलं की कर्माचं करते पण विठुरायाकडे जातं. स्वतःला विसरल्यामुळे
विठू चरणी पूर्ण समर्पण भाव असला की आध्यात्मिक वाटचाल सुलभ होते. पारमार्थिक अधिकार मोठा असलेल्या जनींनी थापलेल्या शेण्यातून विठू नामाचा गजर कानी पडायचा. हीच जनाबाईची नामभक्ती कौतुकास्पद आहे.